वाशिम शहरातील पाटणी चौक ते शिवाजी महाराज चौक हा जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता प्रचंड खराब झालेला असून आपण पाहू शकता रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नेमका रस्ता आहे की नाही हाच दिसत नाही आहे. या रस्त्यावर नेहमीच बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. प्रामुख्याने जर पाहायचे झाले तर जुन्या शहरातील नागरिकांची येथे जास्त वर्दळ असते. मात्र या रस्त्याची अनेक वर्षापासून कुठेही दुरुस्ती करण्यात आलेली नाही आहे. जे या रोडच्या बाजूला जे दुकानदार आहेत, या दुकानदारांना सुद्धा येथील ज्या रस्त्यावरची धूळ आहे, या धुळीची प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आपल्यासोबत येथील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय सांगाल, या रस्त्याची कधीपासून दुरुस्ती झाली नाही आहे आणि तुमची मागणी काय आहे? 1-1.5 वर्षापासून हा रस्ता खराब झालेला आहे आणि वाशिम शहराची लाईफलाईन हा रस्ता आहे. शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौकापर्यंत हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. इथे लघु उद्योजक आहेत, इथे डॉक्टर्स मंडळी आहेत, तरी सुद्धा इथे एवढा प्रॉब्लेम आहे, लोकांना जाण्याचा त्रास होत आहे. मला तर असं वाटतंय की ह्या प्रशासन सुस्त झालेलं आहे, झोपलं आहे का. यासाठी पूर्ण नागरिकांनी आंदोलन करण्याची अतिशय गरज आहे आणि त्या माध्यमातून मी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निश्चित आंदोलन करण्याचा इशारा मी इथे देत आहो. नगरपालिका आणि प्रशासनाने यावर लवकरच कारवाई करून हा रस्ता दुरुस्त करावा, हीच आमची मागणी आहे. प्रशासनाने लवकरच या रस्त्याची लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. सचिन राणे, LS मराठी, वाशिम.